राम कृष्ण हरि जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम राम कृष्ण हरि जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम राम कृष्ण हरि जय जय राम राम कृष्ण हरि जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम राम कृष्ण हरि जय राम राम कृष्ण हरि जय जय राम राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम सुंदर ते धान उभे बीटे बरी सुंदर ते धान उभे बीटे बरी करत दान उभे वीर वारे सुंदर ते दान उभे वीर वारे करकटे बरी ठेवोनिया करकटे बरी ठेवोनिया तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर मेरे कटे वर ठेवोनिया कटे वरी ठेवोनिया तुळशी हार गळा कासे मीनांबर तुळशी हार गळा कासे मीनांबर आवडे निरंतर एकी ध्यान आवडे निरंतर एकी ध्यान तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर एके ध्यान आवडे निरंतर एके ध्यान तुळशी हार गळा कादे मी नांबर तुळशी हार गळा कादे मी नांबर मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी कर कुंडले तळपती श्रवणी कर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभ मने विराजित कंठी कौस्तुभ मने विराजित तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा
कासे पीतांबर कंठी कौस्तुभमणि आवडे निरंतर एक ध्यान आवडे निरंतर एक ध्यान तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर तुका म्हणे माझे हेची सर्व सुख 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 म्हणे माझे हेची सर्व सुख तुका 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 म्हणे माझे हेची सर्व सुख म्हणे माझे हेची सर्व सुख तुका हेची सर्व सुख म्हणे माझे हेची सर्व सुख तुका हेची सर्व पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने 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 तुळशी हार गळा कासे पीतांबर तुळशी हार गळा कासे पीतांबर तुळशी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर पायीन श्रीमुख आवडीने पायीन श्रीमुख आवडीने 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 तुळशी हार गळा कासे पीतांबर तुळशी हार गळा कासे पीतांबर तुळशी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर आवडे निरंतर हे ध्यान आवडे निरंतर हे ध्यान हे ध्यान हे ध्यान हे ध्यान 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 तुळशी हार गळा कासे पीतांबर 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 तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे
काचेचा आवाज येतो. काहीच आहे ना आवाज एकदा नीट करा परत परत नको तुम्ही एकदा दिसाय ना पण आम्हाला विठोबार कुमारी गोपाल कुमार विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार विठोबार जय हो वाह वाह कुमारी वाह वाह टाळी टाळी हरि कुमारी जय जय गोपाल कुमारी गोपाल गोपाल कुमारी गोपाल कुमार हरि जय जय रामकृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय राम हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम हरे जय जय राम हरि जय जय राम हरे जय जय राम जय जय राम हरे जय जय राम हरि जय जय राम रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाताल रूप पाताल रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाताल रूप पाताल सुख झाले वो साजने सुख झाले वो साजने झाले वो साजने तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सुख झाले ओ साजनी सुख झाले वो साजनी झाले वो साजनी ओ हा विठ्ठल बरवा बारो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव
जोडी जोडीला बहुत सुखदाची जोडी म्हणून विठ्ठले आवडे म्हणून विठ्ठले आवडी विठ्ठले आवडे तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी तो विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा बाप रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वर तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव परिवार तोहा माधव परिवार जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम काळ सारावा चिंतने काळ सारावा चिंतने काळ सारावा चिंतने काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने एकांतवासी गंगा स्नाने एकांतवासी गंगा स्नाने एकांतवासी गंगा स्नाने देवाच्या पूजने देवाच्या पूजने देवाच्या पूजने देवाच्या प्रदक्षिणा तुळशीच्या पूजना तुळशीच्या प्रदक्षिणा तुळशीच्या प्रदक्षिणा तुळशीच्या युक्त आहार विहार 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 इंद्रियाचे सार
देव इंद्रियाचे सारे इंद्रियासी सारे इंद्रियासी सारा नसावे बासर नसावे बासर नसावी बासर नसावी बासर निद्रा बहु भाषण निद्रा बहु भाषण निद्रा बहु भाषण निद्रा बहु युक्त आहार विहार युक्त आहार विहार युक्त आहार विहार युक्त आहार आहार विहार युक्त आहार विहार युक्त आहार विहार युक्त आहार विहार परमार्थ महाधन परमार्थ महाधन परमार्थ महाधन जोडी देवाचे शरण जोडी देवाचे चरण जोडी देवाचे चरण जोडी देवाचे चरण भाव याचतन हरि भाव याचतन भाव याचतन भाव याचेतन उपाय लाभाचे उपाय नामाचे हे उपाय लाभाचे हे उपाय नामाचे युक्त आहार विहार 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 आहार विहार देह समर्पित देवा देह समर्पिते देवा हार काही सण द्यावा और काईच धन्यवा होईल आठवा तुका म्हणे आनंद होईल आघवा तुका म्हणे आनंद युक्त आहार विहार नेम इंद्रियाची सार हो नसावी बासर. निद्रा बहु भाषण युक्त आहार विहार सारे नसावी बासर निद्रा बहु भाषण कुमार कुमारी 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 होबार कुमार कुमारी होबार आहार कुमार कुमारी विठोबा 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 महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध भजन सम्राट गानकोकिळा रवींद्र महाराज पवार त्यांना साथ करतील महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध भजन सम्राट अभिमन्यू आप्पा पंचाळ
पकवाज 7 महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध पकवाज वादक गंभीर महाराज अवचार आणि महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध पकवाज वादक राजाराम महाराज देवडकर। काळसारा वाचिंतने काळसारा वाचिंतने काळसारा वाचिंतने काळसारा एकांतवासी गंगा स्नानी एकांतवासी गंगा स्नानी एकांतवासी गंगा स्नान एकांतवासी गंगा देवाच्या पूजन देवाच्या पूजने देवाच्या पूजने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या प्रदक्षिणा तुळशीच्या युक्त आहार विहार ओ युक्त आहार विहार प्रदक्षिणा तुळशीच्या प्रदक्षिणा तुळशीच्या तुळशीच्या युक्त आहार नेम इंद्रियासी नेम इंद्रियासी नेम इंद्रियासी नेम नेम इंद्रियासी नसावी वासर नसावी वासर हो नसावी बास नसावी बास निद्रा बहुभाषण थोड़ा चाटीचा आवाज देता निद्रा निद्रा बहुभाषण निद्रा निद्रा बहुभाषण निद्रा 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 बहुभाषण
निद्रा 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 सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या युक्त आहार विहार नेम इंद्रियासे सार नसावी बासर निद्रा बहु भाषण परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण
व्हावया जतन हे उपाय लाभाचे युक्त आहार विहार नेम इंद्रियासे सार नसावी बासर निद्रा बहु भाषण देह समर्पिजे देवा भार काहीच न घ्यावा होईल आघवा तुका म्हणे आनंद युक्त आहार विहार नेम इंद्रियासे सार नसावी बासर निद्रा बहु भाषण पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरणा संतातिया दुसरे चरण संतातिया दुसरे चरण संतातिया ओ त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार कांचनपादाने कथेचा विस्तार गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुला बाबाजी सद्गुरुदास तुका मौलवबद्ध जटाम सुवल्कपटाम संसक्त मूलच्छटाम अच्छिन्नामर संकटाम मखपटाम मध्यस्थ गोदा तटाम सीता सन्निकटाम सलक्ष्मण भटाम वामांग टूनोत्कटाम रामाख्याम प्रगटाम कृतोट्टजनटाम देवीं भजेटव्यटाम वेदानुद्धरते जगन्ति वहते भूगोलमुद्विव्रते दैत्यं धारयते बलिं छलयते क्षत्रक्षयं कुर्वते पौलस्त्यं जयते हलं कलयते कारुण्यमातन्वते म्लेच्छान् मूर्छयते दशाकृति कृते श्रीकृष्णाय तुभ्यं नमः मावळवे तो विश्वाभासो नवल उदयला चंडांशो अद्वयाब्जिन विकासो वंदो आता पहिलं मेरूच्या शिखरी एक योगी निराकारी मुद्रा लावून खेचरी प्राणायामी बैसला सेवेसाठी निवडलेला अभंग पंढरी रायाचे लाडके भक्त वैष्णव शिरोमणी संत श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय महाराज वैराग्याचा पुतळा भक्तीचा जिव्हाळा प्रेमाचा मळा चैतन्याची चितकळा संत तुकाराम महाराज घरात नाही धान पोटात नाही आन गावात नाही मान पण चित्तात समाधान संत तुकाराम महाराज घरात मोडकी खाट फुटका माठ गडकं ताट शेवटी वैकुंठाची वाट असा ज्यांच्या परमार्थाचा थाट आपलं कीर्तन चाललं मुळा मुठाच्या काठ विश्वाचे गुरु जगाचे गुरु आशिया खंडाचे गुरु भारताचे गुरु महाराष्ट्राचे गुरु मध्य महाराष्ट्राचे गुरु पुण्याचे गुरु माझे गुरु तुमचे गुरु इथून पुढे कीर्तन सुरू अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह सालाबाद प्रमाणे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री दत्त जयंतीच्या निमित्तानं हा कीर्तन महोत्सव आणि अशा प्रकारचा स्वानंद सुखनिवासी परमपूज्य सद्गुरू प्रेमानंदाय नमो नमः महात्मांनी आपल्याला हा योग घडून दिलेला आहे आणि बऱ्याच महात्म्यांचा आपल्याला आशीर्वाद मिळालेला आहे बऱ्याच महात्म्यांची उपस्थिती इथे दाखवलेली आहे त्याचप्रमाणे स्मृतिग्रंथ स्वर्गवासी आमदार लक्ष्मणभाऊ पांडुरंग जगताप पूज्यश्री शांतीब्रह्म गुरुवर्य मारुती महाराज कुरेकर मंदार महाराज देव पद्मश्री गिरीश महाराज प्रभुणे भरपूर मंडळींचा आपल्याला आशीर्वाद आहे उपस्थिती भरपूर आहे पण सगळ्यात महत्त्वाचं भालदार चोपदार थोरात महाराज दुसाणे महाराज मृदंग वादक रामदास महाराज देवडकर राम गंभीर महाराज अवसर भजन सम्राट अभिमन्यू महाराज पांचाळ उद्धव महाराज शिंदे रवी महाराज पवार नागेश महाराज साथ संगत देणारे शिंदे महाराज आहेत हार्मोनियम वादक राजेंद्र महाराज मोरेत अशोक महाराज मोरे चांदेरे महाराज मोरे दादा आत्माराम दादा नवले महाराज विश्वनाथ सपकाळ गौरव भजनी मंडळ पूज्यश्री गुरुवर्य बाबांनी ही सेवेची संधी दिलेली आहे हा दत्त जयंतीचा उत्सव आहे आणि यामध्ये आज पहिला दिवस आहे पहिल्या दिवशी लहान कीर्तनकार असतो म्हणून मला आनंद वाटतोय विठ्ठल 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 विठ्ठल
भगवान प्रभू परमात्म्याच्या 24 अवतारामध्ये दत्त अवतार आहे. मत्स्य कच्छ वराह वामन नृसिंह परशुराम रामकृष्ण बौद्ध आणि कलंकी हे दशावतार संत मालिकेतले झाले. अजून दुसरे 14 अवतार आहेत. काही कृष्ण भगवंताला 25वा मानतात. कृष्ण भगवंताच्या जागी बलरामदादा घेतात. यामध्ये दत्त अवतार आहे. दत्त म्हणजे दिलेला आणि दत्तात्रय म्हटलं म्हणजे 3 देवांचं एकमेव. राम अवतारात रावणाला मारलं, कृष्ण अवतारात कंसाला मारलं, परशुराम अवतारात राजे मारले. मग दत्त अवतारात काय केलं? धरी अवतार विश्वतारावया अत्रीची अनुसया गरोदर. हा अवतार मारण्याकरता नाही, तारण्याकरता आहे. म्हणून पुनश्च एक ऐका, जे 4 श्वान दाखवले जातात ते वेदाच्या रूपात आहेत. गाय जी आहे ती कामधेनू आहे. 3 देवांचं ऐक्य आहे. भारतभर, भारताच्या बाहेर, भारतीय उपखंडात दत्त जयंतीचा जिकडे तिकडे उत्सव चालू आहे. पण दत्त जयंतीच्या दिवशी जे महाराज राहतील ते तुम्हाला सगळी माहिती सांगतील. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये संत जनार्दन स्वामी हे खानदेशमधील चाळीसगाव तालुक्यातले बहाड गावचे, पण ते एकनाथ महाराजांचे गुरु झाले बरं का. जनार्दन स्वामी हे जनार्दन स्वामी यांची समाधी देवगिरीच्या पर्वतावर आहे, म्हणजे आताचं दौलताबाद. हे दत्त संप्रदायातील आहेत. जो का निर्गुण निराभास जेथून उदय शबल ब्रह्मास आदी नारायण म्हणती त्यास जो सर्वांचा आदिगुरु, या अभंगामध्ये दत्त परंपरा आलेली आहे. पण आज अभंग मोठा आहे, पहिला दिवस आहे, उशीर झालेला आहे. ती परंपरा पुढची मंडळी सांगतील. चला बघू. जगात जर पाहिलं तर भारत विशेष आहे. भारतात जर पाहिलं तर महाराष्ट्र विशेष आहे. महाराष्ट्रात जर पाहिलं तर वारकरी संप्रदाय विशेष आहे. वारकरी संप्रदायात जर पाहिलं तर 4 गोष्टी विशेष आहेत. 4 गोष्टी कोणत्या? पाण्याने भरलेली धरणं, ते ठीक आहे, विशेष नाही, पोटाची गरज आहे. इंडस्ट्री एरिया का औद्योगिक परिसर, ते ठीक आहे पण विशेष नाही, परमार्थाशी त्याचा संबंध नाही. मग साखर कारखाने का? आपल्याला लागणाऱ्या साखरची निर्मिती ते करतात, परमार्थाचा साखर कारखान्याचा संबंध नाही. मग काय विशेष? काय? संत ग्रंथ पंथ भगवंत. काय 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 काय? संत ग्रंथ पंथ भगवंत. याच्यात आपल्या जीवनाचा अंत की आपण पुढच्या जन्मात संत. ओ बाबा कीर्तनकार बुवा, संतांनी आम्हाला काय दिलं? 15 ऑगस्टला आमच्या मुलाच्या खात्यावर पैसे टाकतात का संत? काही लोक शंका घेतात. भारतभर, संपूर्ण भारतामध्ये 656 जिल्ह्यामध्ये बरं का, 5,60,000 गावामध्ये 1,26,00,00,000 लोकांमध्ये 252 संतांची यादी आहे. किती किती आकडा? क पासून क पर्यंत, क पासून क पर्यंत. कळाला का? क नाही कळालं तर बडबड मान हलवत जा जरा. क म्हणजे कन्याकुमारी, क म्हणजे काश्मीर, क म्हणजे कोलकाता, क म्हणजे कच्छ. पूर्ण भारतवर्षात, पूर्ण भारतभरात 252. एकट्या महाराष्ट्रामध्ये 52 संतांची यादी आहे. ज्ञानोबा, तुकोबा, गुरुबा, चोखोबा, सेना महाराज, सावता महाराज, मीराबाई, बहिणाबाई, सखुबाई, जनाबाई, नारा, मादा, गोंदा, विठा, लाडाई, गोडाई, येसाई, साखराई, सजन कसाई, कबीर, लतीफ, सेना नावी, बैरापिसा, शेख मोहम्मद, कमाल, बांदास महाराज, एकनाथ महाराज, सूर्यपंत महाराज, जैनी जनार्दन, रामा जनार्दन, सच्चान बाबा, गजान बाबा, गोमाजी बाबा, अडकोजी महाराज, तुकडोजी महाराज, मुंगसाजी महाराज, जोग महाराज, बंकट स्वामी महाराज, लक्ष्मण महाराज, इगतपुरीकर, मारुती महाराज, आनंदीकर, दांडेकर मामा, गोरंदसिंग बाबा, घोले बाबा, मोठे बाबा, वैद्य बाबा. किती झाले? उद्या सांगा. इथेच पुण्यात एक जण बोलला म्हणे बाबाने शायनिंग दावली. अरे म्हटलं मी 72-74 वर्षाचा म्हातारा काय शायनिंग दावील? कीर्तनात संतांची नामावली सांगायची नाही, मग जिल्हा परिषद सांगू काय? इथे ती गरज नाही. आणि दुःखाचा अंत करतात ते संत, आणि संतांनी सांगितलेला मार्ग सोडून कुठेच भटकायचं नाही. ऐका पुन्हा सांगतो. मग आम्हाला संत काय देतील? उत्तर देतो तुम्हाला. आकडावा श्रीपती येणे पंत, आकडावा श्रीपती येणे पंत, आकडावा श्रीपती येणे पंत. संतांचे संगती मनोमार्ग गती, संतांचे संगती मनोमार्ग, संतांचे
वाटे संगती मनोमार्गगती अकळावा श्रीपती येणे पंथे अकळावा श्रीपती येणे पंथ हा शब्द हरिपाठात 3 वेळा आलेला आहे. रामकृष्ण पंथक्रमी याला आणि आता एक बोलले काय अकळावा श्रीपती येणे पंथे. इकडे तिकडे भटकायची काहीच गरज नाही. लेकरा करता आईचं दूध आहे, वासरा करता गाईचं दूध आहे, शेती करता पावसाचं पाणी आहे आणि आपल्या आत्मकल्याणाकरता संतांचे ग्रंथ आहेत. भटकायची गरज कुठे उरली? कोणी भटकत असेल तो दमेल आणि थांबेल. ऐका पुढचं सांगून निघून जात असतो. आता आंब्याला मोहराला ही निसर्गाची प्रक्रिया आहे. आता सुरुवात झालेली आहे. आंब्याला मोहराला फलधारणा झाली. हा शब्द कृषी खात्यातला बागायतदाराचा शब्द आहे आणि त्या ठिकाणी फलद्रूप होऊन बाजरीच्या दाण्या एवढी कैरी झाली, उडीदच्या दाण्या एवढी कैरी झाली, तुरी एवढी कैरी झाली, शेंगदाणे एवढी कैरी झाली, सुपारी एवढी कैरी झाली, ती कैरी लिंबू एवढी झाली, पेरू एवढी झाली, कांद्या एवढी झाली. कैरीने देठ सोडून खाली पडली. खाली पडलेली कच्ची कैरी तिचा ज्यूस होईल का रस होईल? अहो ज्यूसनं रस एकच आहे. ज्यूस होणार नाही, रस होणार नाही. का? कच्च्या अवस्थेत देठ सोडलं. जमिनीमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, सी विटामिन, बी विटामिन, ए विटामिन, शुगर हे सगळे घटक जमिनीत द्रव रूपातून मुळात, मुळातून खोडात, खोडातून फांदीत, फांदीतून बारीक फांदीत, तिथून देठात, देठातून कैरीमध्ये हे घटक उतरतात ना. कैरीमध्ये हे सगळे घटक उतरले, आंबा बनतो. पण हे घटक उतरण्याच्या अगोदर कैरीने देठ सोडलं की तिच्यात रस उतरत नाही आणि ज्याने संप्रदाय सोडला त्याच्यात बोध उतरत नाही. तो म्हणेल आमटी छान झाली, लापसी जोरदार बनले, चहा खास झाला होता, ह्याच गप्पा मारेल तो. म्हणून इकडे तिकडे भटकायची गरज नाही. वाया अनेक पंथा जासील जडी, वाया पंथा जासील जडी, वाया पंथा जासील जडी. नामा करते तत्व नाही रे अन्यथा, नामामध्ये तत्व नाही रे अन्यथा, नामामध्ये तत्व नाही रे अन्यथा, नामामध्ये तत्व नाही रे अन्यथा. वाया अनेक पंथा जासील जडी, जासील जडी. मला मोकळं सांगा. पंथ शब्द 3 वेळा मी सांगून गेलो. वाया आणि पंथा, जणी म्हणजे कदाचित जाऊ नको, याला म्हणतात कालापव्यय. काय शब्द वापरला आहे? आजचीच गोष्ट सांगतो तुम्हाला. 3 वाजेला नगरला एक प्रवासी कंट्रोलर म्हणजे नियंत्रकशी भांडण करत होता. गाड्या वेळेवर लावती नाही, गाड्या कुठचिक लागतात, गाड्या निघून जातात, असं भांडण करत होता. 5-25 माणसं गोळा झाले. त्याला जिथे जायचं होतं ती लागलेली गाडी निघून गेली, तो तिथेच भांडत होता. याला मराठी शब्द देतो कालापव्यय. म्हणजे पुढची गाडी केव्हा आहे? 6:30ला आहे. आराम करा ना, हरिपाठ करा इथे. असाच कालापव्यय काही लोकांच्या जीवनात जातो. मग संतांनी आम्हाला काय दिलं? जे मायबाप देत नाही ते संत देतात, जे देव देत नाही ते संत देतात, जे सरकार देत नाही ते संत देतात, संत देत नाही ते कोणीच देत नाही. मग असं काय दिलं? नुसतं म्हणून जातो. संत उदार भरले, सरकारचं दिलेलं पुरत नाही, मायबापाचं दिलेलं उरत नाही, संतांचं दिलेलं सरत नाही, जीव परमार्थ करत नाही, पापी कधी तरत नाही, कीर्तिवंत कधी मरत नाही, दुःख कधी सरत नाही, जहर कोणाला जिरत नाही, समुद्र कोणाकडून भरत नाही, वासना कधी मरत नाही, आणि एवढं तुमच्या डोक्यात शिरत नाही. काय काय आता काय करावं मलाच कळत नाही. विठ्ठल संत आईच्या स्थानी आहेत, आईच्या जागी आहेत. परमात्मा जो आहे, परमात्मा बापाच्या जागी आहे. शांततेनं एक ऐकत राहा. शरीर उष्ण आहे, नातलग फळ खाण्यापुरती आलेली पाखरं आहेत. याच्या पुढचं सांगून जातो. आयुष्य एक संधी आहे आणि परमार्थ हे साध्य आहे. करील त्याचा परमार्थ, साधील त्याचा स्वार्थ, काढील त्याचा अर्थ आणि काहीच करणार नाही त्याचा अनर्थ. आजही अशी माणसं आहेत त्यांना परमार्थ काहीच माहिती नाही. परम म्हणजे श्रेष्ठ, अर्थ म्हणजे लाभ. जे शंकाली त्याचा अर्थ आहे. पुन्हा सांगून निघून जातो तुम्हाला. संतांनी काय दिलं? चहुवेदाचे केले विवरण, चहुवेदाचे
चार वेदाचं विवरण काढून आपल्याला दिलेलं आहे. कळालं पाहिजे, श्रद्धा ठेवली पाहिजे, साधना केली पाहिजे. हा, ज्याला असेल माथा तो वाचील बरोबर, ज्याला असेल माथा तो वाचील गाथा, ज्याला नाही माथा नाही उघडणार गाथा, आणि खाईल संसारात तुम्हीच म्हणा आता. आणखी पुष्कळ प्रस्तावना आहे, जाता जाता सांगून निघून जातो. संत हे आईच्या स्थानी आहेत. पुन्हा जाता जाता सांगून जातो, भ्रांताला शांत करतात ते संत. जो भ्रांत आहे तो जीव आहे. शांत करतात, बोध देतात, आणि बोध देणाऱ्या संतांचा शोध घेतला पाहिजे. अशा महाराष्ट्रातल्या 52 संतांची अभंग आहेत. अंदाजे आकडा सांग, थोडा मागे पुढे होईल. काही प्रतीत काही अभंग नसतात बरं का. जवळजवळ 14,000 अभंग आणि 68,000 ओव्या. ओव्यांची बेरीज मारली माझ्या पिशवीमध्ये आकडा येतो, कोणत्या संतांच्या किती ओव्या. 14,000 अभंग आणि 68,000 ओव्या, एवढी संपदा. 4 पुराणांचे 18 पुराणांचे 4 लाख श्लोक. संस्कृत वाङ्मय वेगळं, हिंदी वाङ्मय वेगळं, आणि इतर वाङ्मय वेगळं. वारकरी संप्रदायामध्ये वाङ्मयाची श्रीमंती आहे. वाचणारा पाहिजे. बोलू सांगू, चावल्याशिवाय घडत नाही, मागल्याशिवाय मिळत नाही, आणि ऐकल्याशिवाय कळत नाही. पुन्हा बोलेल मी तुमच्याशी. असे जे संत झाले, या सर्व संतांमध्ये तू का झालासे, मी माझ्या अभंगाकडे आणि अभंग करते तुकवारांकडे चाललो. तू का झालासे कळस, भजन करा सावकाश. कळसाच्या वर काहीच नाही, तुकोबारांच्या वर कोणीच नाही. बोला पुढे. त्यांनी आपल्याला ही गाथा दिलेली आहे, आणि या गाथेमध्ये 4043 अभंग आहे. यांची प्रकरणं 100 आहे. प्रकरण म्हणजे कर्ज मागणीचं नाही, प्रकरण म्हणजे विभाग होतो, प्रकरण म्हणजे विषय बी घेतात काही ठिकाणी. सांगा पुढे. त्याच्यामध्ये 19,300 चरण गाथेत आहे. फक्त काही प्रतीमध्ये काही अभंग नाही. उदाहरण सांगू का महाराज. संत चरण रज हा अभंग फडकरी मान्य करत नाही, मग याच्याने मेळ बसत नाही. काही तो अभंग मानतात, काही मानत नाहीत, काही प्रती तो अभंग नाही, याच्याने मेळ लागत नाही. 19,300 चरण एवढे गाथा वाचण्याकरता 18 तास लागतात. आम्हाला तर 7 दिवस लागतात. आपल्याला पारायणाला 7 दिवस लागतात हे खरं आहे. चहा येऊन द्या, पोहे येऊन द्या, सोमवारवाल्याला शेंगादाणे द्या, गुळ चिकी द्या, याच्याने 18 तास लागतात आम्हाला, आणि तुम्हाला लागतात 7 दिवस. ज्याने गाथेचं पारायण केलं त्याने वेदाचं पारायण केलं. पुन्हा जाता जाता सांगून जातो, तुम्हाला जर कोणी विचारलंच सरळ सांगायचं, गाथेमध्ये प्रमुख विषय किती? 5. बोला कोणते 5 विषय? पंढरपूरचा विठोबा 1, रुक्मिणी माता, पुंडलिक राया, चंद्रभागा, आणि पंढरी परिक्षेत्र. तुकाराम महाराजांचे 5 आवडते विषय. मी अभंगाकडे चाललो आहे, पण अभंग, गाथा, संप्रदाय, संत, ओव्या ही जनरल माहिती सांगून तिकडे शिरून जाईल मी. तुकोबारायांच्या गाथेत हजारो विषय आहेत, पण मुख्य विषय 5 मोजा. भक्ती, ज्ञान, वैराग्य, धर्म आणि नीती, हे मुख्य 5 विषय आहेत. भरपूर संत आहेत. मुख्य संत संत पंचक 5 आहेत. स्त्रियांमध्ये संत पंचक स्त्रिया 5 संत, मीराबाई, बहिणाबाई, सखुबाई, जनाबाई, बरं का. यामध्ये श्री संत पंचक आहेत. तर तुकोबाराय महाराज एकांतात भजनाला गेलेले आहेत. कुणीतरी एक वारकरी आणि संसाराला कंटाळला. संसाराच्या सुखाचा कंटाळा यावा का दुःखाचा यावा? दुःखाचा येतोच, दुःखाला उबगतोच, पण सुखाचा कंटाळा यावा. त्रासला हा जीव संसारीच्या सुखी. निघाला घरून, रागानं निघावं आणि संतांकडे जावं. रोषे निघाले अवचटेन पडले द्वारकेच्या वाटे. एक जण रागातने घरून निघाला आणि तमासगिरात घुसून गेला. काय काय करता लाभ? मरेपर्यंत जागरण आहे त्याला. पुन्हा सांगतो तुम्हाला, या बाबा वारकरी बाबा कुठं असतात? मी महाराष्ट्रातून आणि आपल्याकडे आलेलो आहे. काय येणं केलं? महाराज तुमची गाथा कायम वाचतो. संसार करावा तर सुख मिळत नाही, परमार्थ करावा तर देव दिसत नाही. काय 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 तुम्ही काय ऐकलं? माईक बंद आहे का? संसार करावा तर सुख मिळत नाही, परमार्थ करावा तर देव दिसत नाही, आणि काय करावं हे कळत नाही.
तिखट खावं तर पचत नाही, फिकट खावं तर रुचत नाही, काय खावं हे सुचत नाही. आता काय करावं, आणखी काय करावं. सायकल घ्यावी तर पटत नाही, मोटरसायकल घ्यावी तर पैसे नाही, आणि पायी चालणं आवडत नाही. लग्न करावं कोणी मुलगी देत नाही, ब्रह्मचारी राहावं तर गॅरंटी नाही. आता काय करावं, आता काय करावं, काही कळत नाही. देवना संसार तुका दोहीकडे चोर. महाराज, खाण्यात पिण्यात बसण्यात उठण्यात नातलगात मुलं बाळांचं भरण पोषण करण्यामध्ये माझं आयुष्य बर्बाद झालं. भविष्य घडवण्याकरता आयुष्य आहे, आयुष्य जात आहे पहा. मी बोलेल पुढे. गेलं आयुष्य निघून गेलं, पण राहिलेल्या आयुष्याचा काळ तो कसा घालवावा हा जेव्हा त्याने प्रश्न मांडला तुकोबारांच्या समोर, विचारा तुम्ही, सांगतो आम्ही. काळ सारा वाचिंतन, काळ सारा वाचिंतने, काळ सारा वाचिंतने, काळ सारा वाचिंतने, एकांतवासी गंगा स्थाने, एकांतवासी गंगा स्थाने, एकांतवासी गंगा स्थाने, एकांतवासी गंगा देवाच्या पूजने, देवाच्या पूजने, ओ देवाच्या पूजने, देवाच्या पूजने, प्रदक्षिणा तुळशीच्या, प्रदक्षिणा तुळशीच्या, युक्त रविहार, युक्त विहार, प्रदक्षिणा तुळशीच्या, प्रदक्षिणा तुळशीच्या, युक्त अभंगाला सुरुवात झाली, अभंगाला स्पर्श झाला, कीर्तनकार बुवाने अभंगात प्रवेश केला. एक चरण सुरू झालं, चिंतनात काळ जावा, चिंतने चिंतने तद्रूपता. पुन्हा ऐका, मी जे बोलतो त्याला पुरावा देतो. निव्वळ गप्पा सांगणं म्हणजे कीर्तन नाही, निव्वळ गायन म्हणजे कीर्तन नाही, लोकांना हसवणं म्हणजे कीर्तन नाही. अभंगाचं विवरण व्हावं. सुरुवात करतो. आयुष्याचा काळ जाणारच आहे, नदीचं पाणी वाहणारच आहे, पाय फुटलं ते लेकरू धावणारच आहे, बरोबर आहे, आणि केलेलं कर्म सुख दुःख द्यायला येणारच आहे. राहील तेवढं ध्यानात ठेवा. सुरुवात करतो. चिंतनात काळ जावा. आता कोणाचा काळ कसा जातो? आमच्या माय मावल्या महिला मंडळ यांचा काळ स स स स म्हणजे काय? सस नाही, साडी, शृंगार, सोनं, शिनगार. स स स स मध्ये महिलांचा काळ जातो. लहान लेकराचा काळ ख ख ख ख. खेळ, खेळणं, खेळगडी, खाऊ. सगळे शब्द खनेच आहे. खेळ, खेळणं, खेळगडी, खाऊ याच्यात लेकराचा काळ जातो. सांगा पुढे. जवळजवळ संतांचा काळ, संत बरं का, ग्रंथ, पंत, भगवंत याच्यात जातो. आम जनता, जनरल पब्लिक यांचा काळ कशात जातो? काईल, बाईल, फाईल, आईल, मोबाईल याच्यात ज्याचा काळ जाईल तो केव्हा ज्ञानेश्वरी पाहिल. तुम्हीच ध्यानात ठेवा. आता मला आळंदी सोडायला
53वे वर्ष सुरू झालं. बोलता बोलता काळ निघून गेला. काळ कोणाकरता थांबत नाही. कंडक्टरला विनंती करा, ड्रायव्हरच्या पाया पडा, एस टी थांबेल, रेल्वे नाही थांबणार. कदाचित रेल्वेची साखळी ओढली, चेन ओढली, पुलिंग केली, चेन पुलिंग, ती थांबेल. काळ थांबणार नाही. वसिल्याने काळ परत जात नाही. पैशाने संत भेटत नाही. कुठल्या राजकीय दबावानं भगवान कृपा करत नाही. मग आहे तो काळ सार्थक लावावा. नाही लावला तर आयुष्य जात आहे पहा. काळ जपते ऐका पुन्हा. एक दिवस आणि एक रात्र 24 तास. 24 तासामध्ये 86,400 सेकंद जातात. ज्याचं गणित पक्क असेल तोंडी करा, मोबाईलवर करा. गणकयंत्र म्हणजेच कॅल्क्युलेटर. लोकांना मराठी ध्यानात राहत नाही. 86,400 सेकंद गेले का एक दिवस एक रात्र जाते. याला अहोरात्र म्हणतात. ऐकत राहा. 3,11,04,000 सेकंद गेले की एक वर्ष जातं. 3,11,04,00,000 सेकंद गेले की 100 वर्ष जातात. कट्ट गयो नाही कट्ट आयो नाही. भाषा समजली ना? हे कोणाची भाषा वापरली मी तर समजली ना. खाण्यापिण्यामध्ये जिंदगी बर्बाद करणारे लोक आहेत. मी कोणाच्या घेण्यात नाही, मी कोणाच्या देण्यात नाही, मी कोणाच्या घरी नाही, मी कोणाच्या दारी नाही. सप्ताह संपून गेला तर मला माहीत सुद्धा नाही. वा रे, आता मी तरी काय करू त्याला? खाया पिया आळंदीला शिकत असताना ओव्या भंगांचा पेपर सकाळी होता. आमच्यातले काही विद्यार्थी काय करतात आळंदीत, बारमाही वाचन, बारमाही अभ्यास, नाचणं नाही, लग्नात जाणं नाही, कोणाच्या पुढे स्तुती करणे नाही, कोणाकडे जाणं नाही, अभ्यास करत राहता. माधुकरी संस्था, माऊली, इंद्रायणी, बस. तर 3 वाजेच्या पुढे मला झोप लागत नव्हती आळंदीत. झोप का लागत नाही म्हटलं. मग ध्यानात आलं आपण 8 वाजता झोपी घेतलं. भजन वगैरे नव्हतं. आणि परीक्षा आल्या आळंदीच्या कीर्तनकाराच्या, अभ्यास बंद करून टाकतात. काही मुलं परीक्षा आल्यावर रात्रंदिवस अभ्यास करतात. जागरण झाल्याने वांत्या करत करत पेपर देतात. हेही ध्यानात आलं तुमच्या. मग ग्रंथ काढता येत नाही, इंद्रायणीमध्ये जाता येत नाही, ब्रह्ममुहूर्त सुरू झालं नाही. आपले मोठे बाबा काय करतायत म्हटलं पाहून. दरवाजाच्या फटीतून पाहिलं, 3:30 झालेले होते. बाबा नुकतेच उठलेले होते. छोटी माळ घेऊन जप करत होते. झिरोवर चालू होता. पिवळी शाल मांडीवर होती. 3:30 वाजेला महात्मा चिंतन करतायत. आपण काय करतात? ज्याचं त्याने ठरवा. कीर्तनकाराला टीका करण्याचा अधिकार नाही, फक्त सूचना करायची. आमच्या म्हणण्याप्रमाणे वागा अशी याचना करणार नाही, पण सूचना करू. ऐकत राहा. 2 वाक्य सांगतो. नामाचं चिंतन आणि शास्त्राचं मंथन. काय शब्द वापरला मी? नामाचं चिंतन आणि शास्त्राचं. चिंतनात चित्तशुद्धी आणि मंथनात नवनीत प्राप्ती. मंथोनी नवनीता. शास्त्राचा शास्त्रार्थ काढून घ्यावा. चिंतन करत करत आयुष्याचा काळ निघून जा. मोजा. नामाचं चिंतन ते कसं राहतं ते वाक्य सांगतो. उत्कट आहे, चोखट आहे आणि फुक्कट आहे. काय 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 नाही ध्यानात राहिलं ना, ओठ हलवल्यावाने करा. उत्कट आहे, चोखट आहे आणि फुक्कट आहे आणि देवाच्या निकट नेणार आहे. 4 वाक्य देऊन टाकले. इतक्या याच्यात भाराभर ग्रंथ शोधतात. मी शिकत असताना 4000 ग्रंथ आळंदीच्या वाचनालयात होते. तुम्ही किती होणार? एका मिनिटाला 12 ओव्या जातात. पाठ असला 12वा अध्याय तर 20 ओव्या जातात. 5 मिनिटात 100 ओव्या जातात. एवढा अभ्यास करू शकत नाही. म्हणून सार ग्रहण करत राहावं. कोणतं सार मी सांगेल तुम्हाला पुढे. ऐका आता. असं चिंतन करून 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 महात्मे बनत राहतात. चित्ताची शुद्धी होते. चित्त शुद्धी करता चिंतन आहे.
परत एक ऐकून घ्या, महाराष्ट्रातला सातारा जिल्हा, सातारा जिल्ह्यातला माण तालुका, माण नावाचा तालुका कुठेच नाही, माण नावाची नदी आहे आणि त्या नदीचं नाव तालुक्याला आहे. तिथलं सगळं ऑफिस वगैरे जे आहे ते दुसऱ्या ठिकाणी आहे, सांगतो तुम्हाला. त्या ठिकाणी एवढे हाल भरतात आणि लोक बसलेत. गोंदवलेकर महाराज, ब्रह्मचैतन्यजी गोंदवलेकर महाराज, तुम्हाला पुण्यावरून मुक्कामची गाडी आहे, परत यायलाही सकाळची गाडी आहे, मुंबईवरून गाडी आहे, नगरवरून गाडी आहे, पारनेरवरून गाडी आहे. ऐका आता, चला उठा, पहिले रांग, बसा, बेंचवर बसा, टेबलवर गाईच्या दुधात गाईच्या तुपातले पदार्थ, गॅस खुटलान, पाणी संपलन, मिरची होती नाही, वाढपे नाही, ही तक्रार नाही, चौकशी आली, भ्रष्टाचार झाला हा विषय नाही. सगळी ट्रस्ट विश्वस्त ब्राह्मण मंडळी आहे. ऐका पुढचं, चला बसा, फुल भरलं, सावकाश जेवा, घाई करू नका, घरी जा, मुलाबाळात बसा आणि नामचिंतन साधना करत राहा. गोंदवलेकर महाराज सांगायचे लोकांना, नामचिंतन ही माझी ढाल आहे, नामचिंतन हे माझं चिखलत आहे, नामचिंतन हे माझं अमृत आहे, नामचिंतन ही माझी समाधी आहे, नामचिंतन ही माझी विश्रांती आहे. आता तुम्हाला काय गप्पा सांगू? एक होतं खेकड, एक होतं माकड, ते होतं एकड, या सांगू? कीर्तनकाराने काय सांगावं? स्वतःच्या आत्म्याला विचारावं. म्हणून गप्पांचा टप्पा पूर्ण करणारे आप्पा भरपूर आहेत. आजही नामचिंतनाची साधना गोंदवलेला चालते. 5 रुपयाचं कुपन नाही, 51 रुपयाचं कुपन नाही आणि व्हीआयपीला वेगळी व्यवस्था नाही. आजही तिथे चिंतन आहे. त्यांचे गुरु होते तुकामाई श्री. असं कुत्रीचं पिलू धरला इथे आणि हा कपडा जो असतो महिलांचा, हा कपडा नाही आहे, तुकामाई त्यांचे गुरु आहेत. इथे कुत्रीचं पिलू धरलेलं आहे, अंगावर कपडा नाही आहे. ब्रह्मभूत झालेली ही मंडळी आहे. आणि ते बोलले रामरायाला, 2 राम मंदिर आहेत, रामराया मी आत्मचिंतनाची नाम साधना करण्याकरता नैमिष अरण्यात जातो. तेवढ्यात रामरायाच्या दोन्ही डोळ्यातून पाणी गळायला लागलं. जा तपास करा, नंतर हो म्हणा, तोपर्यंत हो म्हणायचं नाही. प्रभू मी चुकीचं बोललो, निर्णय मागे घेतो, जात नाही, तुम्ही रडणं बंद करा. तिथे आज नामचिंतन आहे. वारकरी शिक्षण संस्थेची बरीचशी मंडळी नामचिंतन करते आणि सकल संतांचं नामपर प्रकरण प्रत्येकाच्या गाथेत आहे. तेवढं करा. नाम धाम मध्ये घेऊन जातं. मोजता का 4 वाक्य? करू का सुरुवात? सर्वात मोठा कुणाचा कान? ऐकत राहा. काय 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 काय? सर्वात मोठा कुणाचा कान? सर्वात कोणत्या झाडाचं मोठं पान? सर्वात उंच कोणाची मान? आणि सर्वात श्रेष्ठ कोणाचं नाम? सगळ्या शब्दात यमक आहे, अर्थाचं गमक आहे, फक्त ध्यानात ठेवण्याची दमक राहून द्या. सर्वात मोठा हत्तीचा कान, सर्वात उंच जिरापाची, सर्वात मोठं केळीचं आणि सर्वात श्रेष्ठ श्रीहरीचं नाम. गगनावोनी वाड नामे आए, गगनावोनी वाड ओ ज्ञान देव मुझे निवृत्ती चार, गगनावोनी वाड नामाय, गगनावोनी वाड नामचिंतन साधना सुरू झाली. 4 वाक्य नुसते ऐकून घ्या. वेगवेगळ्या ग्रंथातून वेगवेगळ्या महात्म्यांचंच विवरण चाललंय. साधना करतो तो साधक, साधक करतो ती साधना, साधक साधना करून जे मिळतं ते साध्य, आणि हे साध्य ज्याला मिळाला तो सिद्ध. आता आम्हाला पुरावा द्या. सापडला हरितयाला साधन, हा पुरावा देऊन टाकला. मग चिंतन करायला बसलो. गावातली भावकी मंडळी आली, तुम्हाला सुपारी फोडायला बोलवलं, लग्न जुळलं, चिंतन बंद, लग्नाच्या गप्पा सुरू. दादा तुम्हाला ग्रामपंचायतमध्ये बोलवलं, BDO आलेत, BDO म्हणजे गट विकास अधिकारी आले, चिंतन बंद, BDOकडे गेले. विकास कार्यकारी सोसायटीचा ऑडिटमध्ये फ्रॉड निघाला, 16 लाखाचा तुमच्या नावाने केस होणार आहे, तुम्हाला बोलवलं ऑडिटरने. ऑडिटर हिशोब तपासणे. हे जे प्रतिबंध येतात आणि या प्रतिबंधाने परमार्थ होत नाही. बुद्धिमांद
संशय, कुतर्क याच्याने परमार्थ बऱ्याच लोकांना घडत नाही. अति शिक्षणानेच कुतर्क करतो. काही माणसं तर्क करण्यात गर्क राहतात पण नर्क चुकवण्यात सतर्क राहत नाहीत. पुन्हा सांगतो, मग त्याच्याकरता एकांतात जावं. एकांतवासी पुढचं पद आलं, पदाचा विचार करायचा आहे वेळेच्या आत. एकांतात हो, तुका म्हणे आम्हा एकांताचा भाग, तुका म्हणे आम्हा एकांताचा भाग, तुका म्हणे आम्हा एकांताचा भाग, तुका म्हणे आम्हा एकांताचा भाग. आम्ही ब्रह्मरस सेवू सदा, आम्ही ब्रह्मरस सेवू सदा, आम्ही ब्रह्मरस सेवू सदा. भंडारा डोंगर, भामचंद्र डोंगर, गोऱ्हाळा डोंगर आणि अशा जागी जाऊ. कू 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 कू. काही लोक म्हणतील बोला वेळ लागलं का? मला वेळ लागलं का? पक्षी ही सुस्वरे आळवी, पक्षी सुस्वरे आळवी, पक्षी सुस्वरे आळवी. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, पक्षी सुस्वरे आळवी, पक्षी सुस्वरे आळवी, मला आता घरदार काही राहिलं नाही. मी मंदिरात राहतो, तुकारामाच्या मंदिरात. सकाळच्या 5 वाजेपासून कोकिळा वसंत ऋतूमध्ये गायन करतात आणि अशा ज्या ठिकाणी पक्ष्यांचा किलबिलाट आहे, एकांत, एका भावाचा एकांत आणि अशी साधना करणाऱ्या करता हा अभंग आहे. गप्पा ऐकणारे, हसण्याची अपेक्षा करणारे, जोक सांगा, नाना पाटेकरचे डायलॉग सांगा, दादा कोंडकेचे डायलॉग, ते ऐकण्याकरता कीर्तन नाही. पुन्हा सांगतो, आणि जर तसं कोणी म्हणत असेल या मांडवात आम्हाला विनोद सांगा, हा आम्हाला हसवा. पिकलेल्या हापूस आंब्याच्या झाडाखाली बसून आंबट चिंचा खाण्यासारखं ते आहे. गुरुवर्य दुंडा महाराज बोलले होते एका वेळेला चातुर्मासात, ऐका, कीर्तनात हसणं असावं, हसण्यात कीर्तन नसावं. चला पुढे पाहू. एकांत हो सांगा. गीतेचा 6वा अध्याय काढा श्लोक कोणता? शुचौ देशे, पवित्र देशात साधना करत राहावी आणि आपली साधना आपल्याला कामाला येणार आहे. एक थोडंसं वेगळं बोलतो, भावना दुखून घेऊ नका. कोणाच्या भावना दुखवण्याचा काही उद्देश नाही. तुम्ही सगळ्यांनी ठरवलं माझं नाव पोपटबुवा आहे. पोपटबुवाला अशी एक पदवी द्यायची आहे. कोणती? श्री 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 1008 1008 डबल डबल अशी पदवी. ती पदवी दिल्याने माझ्या परमार्थात फायदा आहे का हे पहिल्यांदा सांगा, नंतर कीर्तन. तुम्ही दिली पदवी मला, मी घेणार नाही आणि कोणतीच पदवी नाही माझ्याकडे. दिली पदवी तर परमार्थात त्या पदवीचा फायदा काय आहे हे सांगा, नक्की काय आहे. कोणीच बोलायला तयार नाही आता. मग पदवी पाहिजे का? राम म्हणता रामची होईजे पदवी घ्यायची. ऐका ते गायनाचार्य काय बोलले. आपली साधना करत राहावं, जग पटेल तसं जग वागेल. ज्या परमात्म्याने जग निर्माण केलं त्याचे जे रूल्स आहेत, नियम आहे, तो त्याच्याप्रमाणे त्याचा कार्यभाग पार पडेल. आपली साधना करावी. आयुष्याच्या साधने साधने, आयुष्याच्या साधने साधने, आयुष्याच्या साधने साधने, आयुष्याच्या साधने, सच्चिदानंद पदवी घे, सच्चिदानंद पदवी घे, धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो. पदवी घेणे, पदवी घेणे. पूज्यश्री गायनाचार्याने जे प्रमाण दिलं ते 100% नाही, 101% आहे. शेतात पेरणी केली, पाभर बैल बाहेर काढले आणि पाऊस सुरू झाला. ते पेरलेलं बी त्याला माती लागली, त्याचं अंकुरीकरण झालं. कीर्तनकार बोलतो ही तलाठी अप्पाची कच्ची नोंद आहे. सर्कल भाऊसाहेब म्हणजे मंडल अधिकारी जी नोंद करतात ती पक्की नोंद आहे. कीर्तनकाराचं बोलणं कच्ची नोंद आहे, टाळकऱ्यांनी पुरावा देणं ही पक्की नोंद आहे. ही रेव्हेन्यू खात्यातली भाषा बोललो. रेव्हेन्यूला मुलकी खातं म्हणतात मराठीमध्ये. चला पुढे सांगेल.
एकांतात राहत राहा. तुमचं 100% नाही, साधनेला फलच आहे महाराज. गुरुवर्य घोले बाबा असा एवढा दरवाजा जरी वाजला तर डाव्या अंगावरून उठून बसत होते. कोण आलं? इतकी झोप त्यांची वेगळी होती महाराज. मग पुढे येणारा झोपेचा विषय एकांतवास, गंगा स्नान. भारतवर्षामध्ये 656 जिल्ह्यामध्ये 5,60,000 गावांमध्ये प्रमुख नद्या 81 आहेत. आता किरकोळ नद्या मी काही धरत नाही. आता हरनाळा नावाची एक नदी कान्होबरांच्या अभंगात आलेली आहे. कुठे कुठे शोधायची ती? डुब्बा नावाची नदी पाचोरा तालुक्यात, भूगोलाच्या पुस्तकात नाही ती. गंगा, यमुना, सरस्वती, कावेरी, सोनभद्र, शरयू, तापी, पूर्णा, झिरी, बोरी, अंजनी, कृष्णा, कोयना, नर्मदा, सीना, क्षिप्रा, नीरा, भिवरा, चंद्रभागा, वेत्रवती, हाडकाय, खडकाय, सूर नदी, कांग नदी, गोगडी नदी, विश्वामित्री, झेलम, चिनाव, रावी, सतलज, बियास, वैनगंगा, पैनगंगा, नळगंगा, अमरावती, अर्णावती, बुराई माता, अग्नावती, नेत्रावती, दारणा माता, वसिष्ठी, विश्वामित्री, कन्नान माता, भोगावती माता, इंद्रायणी माता, गोदावरी माता आणि आपली मुळा मुठा. सकळही गंगा झाल्या तुझं पासून याचं प्रमाण देतो. आणि त्या नदीच्या काठावर पूर्वीच्या ऋषीमुनींनी साधना करून यज्ञ केलेले आहेत. यज्ञ म्हणजे यज्ञ. तिथे साधकाची वृत्ती अंतर्मुख होते. म्हणून तर हे गाथा पाठ करणारी मंडळी, पुणे जिल्ह्यातली मंडळी त्यांची भोजनाची व्यवस्था करते. त्यांच्या पुण्याचे वाटेकरी तुम्ही आहेत. स्तुती नाही, निंदाही नाही. ऐका आता. हा, असा एकांतात जाऊन गंगेचं स्नान करावं. कदाचित अंतःकरणातली वृत्ती चंचल झाली, उच्छृंखळ झाली, नदीच्या पात्रात उभं राहावं. पाणी खोल असेल तर, पाणी कमी असेल तर बसून घ्यावं. उगमाकडे ओंकाराचा, प्रणवाचा जप करावा. ओम. आपण ओंकाराचा जप करावा. ब्रह्मचर्य पालनपूर्वक अध्ययन करावं, अभ्यास करावा. एकांतात राहावं. मोजा, पटकन मोजा. शांत, निवांत, निभ्रांत, मुखात वेदांत, हृदयात भगवंत. काय 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 मला काय माहित. आता खरं सांगू का, तुम्ही विसरून जातात म्हणून आमची दुकानं चालतात. चला पुढे सांगा ना. हो बाबा सांगतो, घाई नका करू. एक जण तुपाची वाडी घेऊन आला. तूप तूप. अरे पत्रावळीच नाही तोपर्यंत चूप राहा. सांगा. एकांतवास, गंगा स्नान. वाचे म्हणता गंगा गंगा सकल पापे जाती भंगा, सकल दोष जाती भंगा, सकल दोष जाती भंगा. म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा, सकल दोष जाती भंगा, सकल दोष जाती भंगा. भंगा भंगा. प्रत्येक नदीचा ऐका वेगळा भाग आहे. एका ग्रंथातला विषय आहे. प्रत्येक नदीची स्वाभिमानी देवता वेगळी वेगळी आहे. तुम्ही ज्या नदीत स्नान केलं विधीपूर्वक, गंगेचे मुनेचे व गोदावरी सर्व सरस्वती नर्मदा सिंधू कावेरी जलेस्मिन सन्निधिं कुरु पापोहम पाप कर्माहम पापात्मा पाप संभवा, त्या नदीची अभिमानी देवता तुम्हाला ते फल देईल. ऐकत राहा. आणि शांततेनं पुन्हा सांगतो, नदीच्या काठावर बसून साधना केली की साधनेचं अनेक पटीने फल मिळतं. गाईच्या गोठ्यामध्ये जर साधना केली शतपटीनं फल मिळतं. शंकराच्या मंदिरात जर साधना केली अनंत पटीचं फल मिळतं. अनंतम शिवसन्निधौ. शंकराच्या जवळ साधना करावी. एक मंदिरात करावी. नाही जमलं नदीच्या काठाला, गाईच्या गोठ्यात, आणि आपल्या नाही मिळालं तर आपल्या घरात आहे. घरात केलेल्या साधनेचं सामान्य फल आहे नामचिंतनाचं. चला ठीक आहे. एकांतवास, गंगा स्नान, आणि पुढे काय आहे पद? देवाच्या पूजन प्रदक्षिणा. हे मी पद घेऊन चाललेलो आहे. देवाचं पूजन करणारी भारतीय संस्कृती आहे. थोडं वेगळं बोलतो. एक पुतळ्याचा आज जयंतीचा दिवस आहे. कोणी पुतळा धरा, कोणताही पुतळा धरा. चला, नगरपालिकेचे लोक आले, साफसफाई करून गेले, क्रेन घेऊन आले. त्या क्रेनला पान लावलं. त्याच्या 4 माणसांनी त्या पुतळ्याला स्वच्छ धुवून काढलं. धूळ फेकून दिली, स्वच्छ धुतलं. पुन्हा दुसरं क्रेन आलं. माळा, फुलं, गंध, फोटो काढणार, सगळं शाल पांघरवली त्या पुतळ्याला. ही पूजा कोणाची झाली?
पुतळ्याची झाली. पुतळा काय मूर्ती, म्हणून सरकार सुद्धा मूर्तीपूजक आहे. आणि जर ते म्हणतील आम्ही मूर्तीपूजक नाही, मग तुम्ही पुतळ्याला स्नान घातलं, धूळ झटकली, फोटो काढला, हार घातला, ही काय आहे? मूर्तीच्या प्रकारात 8 प्रकार आहे. मोजा, तुमच्या ध्यानात राहील तर. शैली, लवही, दारुमयी, लेप्या, लेख्या, सैकती, मनोमयी, मणिमयी. प्रतिमाचाष्टविध स्मृत. 8 प्रकारच्या प्रतिमा आहे. म हे बदलवायचे नाहीत. माला बदलवायची नाही. 1 मूर्ती बदलवायची नाही की झाले, अपवादाला सोडून द्या. आणि मंत्र बदलवायचा नाही. मंत्र, मूर्ती, माला साधना करणाऱ्या करता हा भंग आहे. गप्पा मारणाऱ्यांकरता नाही. हां सांगा मग पुढे काय सांगतो. देवाच्या पूजेने पूजन करत राहावं. पूजी प्रतिमेचे देव, पूजी प्रतिमेचे देव, पूजी प्रतिमेचे देव, पूजी प्रतिमेचे देव. संत म्हणती तेथे भाव, म्हणती तेथे भाव, संत म्हणती तेथे भाव. पूजी प्रतिमेचे देव, पूजी प्रतिमेचे देव, माननीय आदरणीय भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेलजींनी गुजरात राज्यात एकच ज्योतिर्लिंग आहे सोरठीचा सोमनाथ, त्याचा जीर्णोद्धार केला. असं भारतीय घटनेत लिहिलेलं नाही की मंत्र्याने पुढाऱ्याने देवाचा जीर्णोद्धार करू नये असं लिहिलेलं नाही. आणि असेल तर दाखवा, मी एक शब्दाचं स्पेलिंग जोडून ते वाक्य पूर्ण करेन. आणून द्या. असं कुठे लिहिलं आहे का? कुठेच नाही आहे. पुन्हा ऐका, पुन्हा सांगतो. देवाचं पूजन, देवाच्या प्रतिमा करत राहाव्यात. आणखी एक सगळ्यात महत्त्वाचा एक भाग सांगून जातो. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये बरीच मंडळी पूजा करतात. काही काहींना पूजाच नाही, हीच पूजा आहे. पूजा आहे, काय करता आता, त्याला इलाजच नाही ना. आता 5वं पुढचं शेवटचं जे पद आहे, प्रदक्षिणा, तुळशीच्या तुळशीला प्रदक्षिणा घालावी. आता ही तरुण मंडळी समोर बसलेली आहे, यांच्याकरता सांगतो. मग इतरांनी ऐकू नये असं नाही. तर तुळस ही दिवसभरात कर्बवायू घेते आणि प्राणवायू देते. तुम्ही इंग्रजी बोलत असाल तर ऑक्सिजन म्हणा, आमचं काही म्हणणं नाही. मी भाषेशी कधीच वैर केलं नाही, कोणत्याही भाषेतलं घेतो. कार्बन डायऑक्साईड घेते आणि प्राणवायू ऑक्सिजन देते 24 तास. आणि बाकीचे झाडं दिवसभर प्राणवायू देतात, पण संध्याकाळ झाली की लगेच बदल होतो. तुळशीला बेसिल म्हणतात इंग्रजीत. तुळस तुलना होत नाही, तुळसी. परत सांगतो. राधा, वृंदा, कृष्ण पावनी, कृष्ण प्रिया, हे तुळशीची नाव आहे. आता पुन्हा ऐका. तुळशीचा पाला तोडायचा, पिळायचा, त्याचा रस काढला जातो, त्या रसातून तेल काढलं जातं. दम्याच्या, त्वचेच्या विकारावर आणि वाताच्या विकारावर तुळस चालते. पुन्हा ऐका. तुळशीचा पाला टाकतात, एवढंसं थोडं दूध घ्यावं, जास्त नाही. दुधाने कप वाढतो, खोकला वाढतो. त्याच्यात काली मिरी टाकायची. आलं ध्यानात? आलं काय? आलं आर्द्रक. जर कोणी इंग्रजी बोलणार असेल, जिंजर, त्याचं इंग्रजीत नाव जिंजर आहे. पाहून घ्या डिक्शनरीत, पहा ना, मला कशाला विचारता. पुढे. आणि नाही मिळालं तर सुंठ. सुंठाला विश्वभेषज असं नाव आहे. सगळ्या जगाकरता ते औषध आहे. पुन्हा सांगतो. त्याला आटवावं, थोडी हळद घालावी, कफनाशक, आणि तुळशीचा पाला टाकून आळावावं. त्याचा काय म्हणतो आपण त्याला, काढा करावा. काढा झाला, सर्दी कमी होते. काय बाबा तुम्ही जुनाट गोष्टी घेऊन बसल्या. 3 मिनिटात सर्दी जाते. अरे 3 मिनिटात नाही, 3 सेकंदात जाईल. पण शरीरावर काही परिणाम झाला का किडनीवर, हे ध्यान ठेव पहिल्यांदा. जी कंपनी गोळी तयार करते, औषध तयार करते, माझ्या गोळ्यांनी तुम्हाला साईड इफेक्ट होईल असं जाहीर करते का? सांगा 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 सांगा. कोणी सांगत नाही महाराज. मी कायम आयुर्वेदाची पुस्तकं वाचतो. ऐका, पुन्हा सांगतो. आणि सर्दी एक कीर्तनकाराला होऊ नये एवढी विनंती आहे. कीर्तनकाराला सर्दी झालेलाही त्रास होतो महाराज कीर्तन करायला. आणि दुसरी सर्दी स्वयंपाक करणाऱ्यांना होऊ नये.
अहो होऊ नये असं बोललो. झाले का 5 सूत्र? काळ सारावा चिंतने, एकांतवास, गंगा स्नान, देवाचं पूजन, तुळशीला प्रदक्षिणा. किती सूत्र झाले? ओ बाबा असलं लय मोकारवाणी बोला त्या तुम्ही. याची व्यवस्था काय? युक्त आहार विहार, हो युक्त आहार विहार प्रेम इंद्रियाची सार, प्रेम इंद्रियाचे सार, नसावी पातर, नसावी पातर, निद्रा बभू भाषण, निद्रा बभू भाषण, युक्त आहार विहार, युक्त आहार विहार, युक्त आहार विहार, युक्त आहार विहार, विहार विहार विहार. मोटरसायकलला पेट्रोल पाहिजे, ट्रॅक्टर एसटीला डिझेल पाहिजे, बॅटरी टॉर्च त्रिजोरी विजेरी याला सेल पाहिजे, शरीराला इंधन पाहिजे. इंधन हे अन्न आहे. ते अन्न सात्विक आणि विचार तात्विक. 2 वाक्य बोललो महाराज. काय काय? आहार सात्विक आणि विचार तात्विक. जवळजवळ सोनं आवडत नाही अशी स्त्री दुर्मिळ आहे, दुर्लभ आहे. सोनं आवडत नाही अशी स्त्री दुर्लभ आहे. खेळणं आवडत नाही असं लहान मूल दुर्लभ आहे. हा, भांडण आवडत नाही असं कुत्र दुर्लभ आहे. आणि भजा आवडत नाही असा कीर्तनकार सापडणं मुश्किल आहे. हे पुस्तकातलं नाही, मस्तकातलं बोललो. पहिल्या चरणातून दुसरं चरण कसं काढलं हो तुम्ही? जशी लोखंडाची साखळी, जशी फुलाची पाकळी आणि तशी चरणाची साखळी. निघालं चरण. शरीराकरता आहार सात्विक, विचार तात्विक. परत ऐका, ही भोसरी गाव आहे इथे जवळ. इथली माऊलींचा पूर्ण गाथा पाठ होता. 71 सालापासून आम्ही त्यांना ओळखत होतो. 71 साला, आता त्या गोष्टीला 53वं वर्ष संपेल आता. ऐका, ते माऊली महाराज काही असे महात्मे आहेत, कायम भूक ठेवून जेवतात. त्या शरीरावर कुठलाही विकार चाल करत नाही. ज्या गाडीची शक्ती आहे 14 टन न्यायची, त्या गाडीला 12 टनाची पाशिंग राहते. पण या ठिकाणी किती भरायचं हे ज्याचं त्याने ठरवायचं. आहार सात्विक आणि विचार तात्विक. काय 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 काय? मोजा मोजा. खवा, मावा, रवा, पोहा, पचेल तेवढा खावा. काय 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 काय? गोवा नाही, गोवा कोण बोललो तिकडं? मला फसवू नका. खवा, मावा, रवा, पोहा, पचेल तेवढा खावा, पण कावा दावा हेवा यापासून दूर राहा. हे सगळं डोक्यामध्ये ठेवा आणि राहिलेली देणगी देऊन मगच घरी जावा. हांगास गीतेच्या 6व्या अध्यायामध्ये एक श्लोक आहे. आमची गुरुबंधू मंडळी आळंदीमध्ये, आता ही जी बालक मंडळी आमच्या पूज्य महाराजांकडे शिकतात, त्यांचा तो श्लोक पाठ आहे. युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवती दुःखा. आळंदीला गीता पाठ करून घेतात आणि ते जे पुण्य निर्माण होतं त्याच्या पुण्यात तुमचा अर्धा हिस्सा आहे माधुकरी वाढणाऱ्यांचा. या मुलांना कपडे देणारे, चपला जोडे देणारे, पुस्तक वह्या देणारे, जोडून या धन उत्तम व्यवहार आहे. ऐका, आहाराबद्दल बोलून गेलो, आता पुन्हा सांगतो. सत्वगुण प्रधान आहार असावा. मी आल्याबरोबर बाबांना सांगितलं मुगाची डाळ खातो. मुगाच्या डाळीने कफ, वात, पित्त तिन्ही वाढत नाही. तुमच्या तुरीच्या डाळीने ॲसिड वाढते, ॲसिडिटी होते. उडदाची डाळ पहिलवानाने खावी. उडदाच्या डाळमध्ये भरपूर ताकद आहे, पचायला जड आहे. तुमची बरं का लाल डाळ आहे मसूर, ती खातच नाहीत. हरभऱ्याच्या डाळने सुद्धा त्रासच होतो, वात वाढतो, बद्धकोष्ठता वाढते. प्रत्येक उपद्रव आहे, पण ज्याचं शरीर सुदृढ त्याला काही नाही. पण ज्याचं मोडकं गाळ आहे, हांगास काय काय गुळवणी, पुरणपोळ्या, हान सावड्या.
तुझ्या गाडीला किती टनाची पॅसिंग आहे हे तुलाच माहीत भाऊ. भूक ठेवून जेवावं, प्रेम ठेवून राहावं, काम झाल्यावर निघून जावं. 3 वाक्य बोललो. योग्य आहार घ्यावा. मला 40 वर्षापासून मुगाच्या डाळीचा आहार आहे. डोंगरेजी महाराज मुगाच्या डाळीची खिचडी खात होते, गाईचं तूप मिळालं तर खात होते, म्हशीचं तूपही घेत नव्हते. डोंगरे महाराज भागवताचार्य होते. आणि आता सुद्धा आपले बाबा सर्वांचे मी पत्रिकेत नाव वाचलं. मारुती बाबा एवढासा भात नाही तर भाकरी, मुगाची डाळ नाही तर ताक. 94 वर्षाच्या वयात ते पाठ घेत आहेत. माझं तर अजून कमीच आहे, त्यांच्यापेक्षा पुष्कळ कमी आहे. कसं शरीर सांभाळलं. मोठे बाबा 99 वर्ष, नतुसिंग बाबा 89 वर्ष, भाऊसाहेब 96 वर्ष. आपलं शरीर सांभाळा. सत्य सांगतो, शरीर सांभाळा. शरीर मानत्वात शरीरम. आता ही संस्कृत काही बोलत बसत नाही मी, लोकांना कळतही नाही. युक्त आहार घ्यावा. आता ढोबळमानाने बोलू का? ढोबळमानाने ज्याची वात प्रकृती आहे, माझी वात प्रकृती आहे, वात प्रकृतीच्या माणसाने वात वाढवणारे पदार्थ खाऊ नये. वांग हा वाताचा राजा आहे. वांग, वाल, वावटळ बरं का होऊन जातं, शरीरात वात वाढतो. कफ प्रकृतीच्या माणसाने दही, लोणी, आईस्क्रीम, सीताफळ, केळी, आणखी एक फळ जांभळं, जांभळानेही कफ वाढतो. खॅक्यांग खॅंग खॅक्याक खॅक. कफ वाढवणारे पदार्थामध्ये श्रीखंड नंबर 1 आहे. ते किती दिवसाचं आहे फ्रीजमध्ये त्या भगवान परमात्म्यालाच माहित. आणि पित्त प्रकृती ज्याची असेल, तुरीची डाळ, हिरव्या मिरच्याचा ठेचा, लसण टाकून वाहून जाऊन द्या. जागरण, धावपळ, तळलेल्या वस्तू जेवढं पाळता आलं तेवढं पाळा. जेवढं पाळता आलं तेवढं पाळा. काही माणसांना रागही येतो महाराज बोलण्याचा. आणि सर्वसाधारण थंडा नावे उन्हा खावे. आता थंड पाणी सर्दी का करतं? साचलेलं पाणी सापडतं, वाहतं पाणी राहिलं नाही. थंडा नावे उन्हा खावे, रात पहिला प्रहर सोवे, ओ हकीम के घर कभी नाही जावे. पहिला प्रहर सोवे म्हणजे 9ला झोपावं, पण कीर्तन नसेल तेव्हा. पेट नरम, पेट नरम बर का. हे पेट नरम. आपलं शरीर आपल्या ताब्यात आहे. वाहन आपलं आहे का रस्ता आपला आहे? वाहन आपलं आहे, रस्ता आपला नाही. पोट आपलं आहे, अन्न आपलं नाही. हे सांभाळत राहो. पेट नरम, पेर गरम, शिरक रखो ठंडा, आणि यदि आया रोग तो उससे मारो डंडा. अर्ध पोट अन्नाने भरावं, हे ढोबळ मानाने सांगतोय. अर्ध पोट अन्नाने भरावं, 4आने पोट पाण्याने भरावं, 4आने पोट शिल्लक राहून द्यावं. काही शटर गेट लागत नाही इतकं गोडवून पॅक करतात. तोंडे खाये फार. 2 अभंग आहे. बोधे बाबा टाट घेऊन उभे राहायचे ना, असा हात करून द्यायचे, ते चरण बोलू नका असं म्हणायचे. बोलण्यासारखं चरण नाही ते. एक सांगून जातो, अवश्य तूप असावं, पण ते ताजं असावं. 4 महिन्याचं तूप पडलेलं, त्याच्यावर बुरा चढलेला, बुरशी चढलेलं तूप कफ होतो, असं आहे. पुन्हा सांगून देऊ का? ध्यानात राहील का? सर्वांच्या ध्यानात राहील. सर्व समावेशक अ जीवनसत्व, ब जीवनसत्व, क जीवनसत्व, ड ई सर्व जीवनसत्वाचा समावेश असणारा आहार असावा. ढोबळ मानाने बोलून गेलो. युक्त आहार आणि विहार. जेवल्याबरोबर झोपू नये. शतपावली करावी. बाबाही करतात शतपावली. युक्त आहार आणि विहार. चालत राहावं आणि सकाळी ओझोन व्हायचं, वातावरणामध्ये थोडं चालफिर करावं, पण कीर्तनकारांना सोडून. कीर्तनकाराला गाडी धरायची राहते. आणि इंद्रियाला नेम लावा. इंद्रियासी नेम नाही, मुखी राम म्हणून काही. तुम्हाला परत सांगतो, कधीही झोपू द्या. काही माणसांना केव्हाही झोपवत 4ला बरोबर जाग येते. कशी काय जाग येते? असं आहे. युक्त आहार विहार, इंद्रियाला नेम. जास्त बोलू नये, जास्त झोपू नये. 2 गोष्टी अशा आहेत, जास्त बोलण्याने शरीरातली ऊर्जा कमी होते, एनर्जी. वेचिते वचन
आटू वेगू विंदाणू हे दोष टाळून बोलावं. पुन्हा ऐका, डाव्या अंगावर पुन्हा बोला. झोप, अति झोप, आयुष्याचा लोप, काळाचा कोप, मर्यादित झोप. संत तुकाराम महाराजांच्या गाथेमध्ये रावणाला तुकोबारायांनी काय म्हटलं? निदसुरा. पहिला आला राम, रावणाशी सांगती काय निदसुरा निजलासी गोपती. निदसुरा हा शब्द गाथे 3 वेळा आलेला आहे. वासुदेवात सुद्धा आलेला आहे. निदसुरा जागा हो, झोपेला उठ उठ. लांब पल्ल्याची झोप, काही काही माणसाची झोप सडक वरची खडी दाबणाऱ्या रोलर सारखी राहते. घरभर हिंडून सकाळी जागेवर येतो. काही काही माणसं महाराज, शास्त्र असं सांगतं दिवसा झोपू नये आणि रात्री जागू नये. दिवामा स्वापसी हे वाक्य वेदातलं आहे. कधी जाणार तुम्ही वेद पाहायला सांगा तर मला. वेदात असं लिहिलेलं आहे दिवामा स्वापसी, दिवसा झोपू नये आणि रात्री जागू नये. एवढे जे तुम्ही आम्हाला नियम सांगितले, थांबा, एवढे नियम आम्हाला जे सांगितले हे लाभाचे उपाय आहे. थांबा, काय लाभ होणार आहे? 3ऱ्या चरणात परमार्थ महाधन, परमार्थ महाधन, जोडी देवाचे चरण, जोडी देवाचे चरण, भावया जतन, हरी भावया जतन, हे उपाय लाभाचे आयुक्त आहार, विहार युक्त हरे विठोबा रखुमार, विठोबार कुमार, हरि विठोबार कुमार, 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 कुमार, विठोबार कुमार, कुमार, विठोबार 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 कुमार, कुमार, विठोबार 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 पुंडलिक वरदा हरि श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय, दत्तात्रय भगवान की जय हो. असं एक वाक्य सांगितलं जातं, हसता हसता संपला रस्ता. झोपेत प्रवास व्हावा किंवा प्रवासात झोप लागावी. 11 मिनिटं शिल्लक राहिलेले आहेत. ऐका, 3रं चरण इतकं गोड आहे. परमार्थाची साधना करण्याकरता अभंग अंतरंग साधका करता आहे. आणि त्यातली गोष्ट एक अशी महत्त्वाची, परमार्थच हे धन आहे. बाकीच्या धनाबद्दल आम्ही काही सांगू शकत नाही. लोकांना रागही येतो, कीर्तनकार नापासही होतो आणि पुढच्या वर्षी नाव कटही होतं. मीराबाईला विचारू आपण, संत मीराबाईंना. कुठे? त्या राजस्थानमधल्या कुकडी गावाच्या मेवाडमधल्या. मीराबाई ह्या राधेचा अवतार आहेत. हां, सांगा सांगा सांगा. मीराताई, तुमच्याकडे धन आहे का? हो आहे. पायो जी मैंने राम रतन धन पायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो, वस्तु अमोलिक दी मेरे सतगुरु, वस्तु अमोलिक दी मेरे सतगुरु,
आपण हनुमानजींना विचारू अंजनेरी पर्वतावर. हनुमंतजी हे अंजनेय आहेत, अंजनी माताचे सुपुत्र. हनुमानजी तुमच्याकडे कोणतं धन आहे? रामरत्नम जानामी कौशल्या गर्भ संभवान. वाल्मिक ऋषींचं वाक्य आहे रामायणातलं. कौशल्या मातेच्या गर्भात प्रकट झालेलं रामरत्न हे माझं धन आहे, ज्याचं त्याने पाहावं. पहिलवानाच्या दृष्टीने आरोग्य हे धन आहे. विद्यार्थ्याच्या दृष्टीने आत्मज्ञान, परमार्थातला विद्यार्थी, आत्मज्ञान हे धन आहे. आणि जिथे धन तिथे मन, जिथे लाभ तिथे लोभ, असली बरीच मंडळी आहे. म्हणून एक भाग असा झाला. पुन्हा ऐका, हे उपाय लाभाचे आहेत ना. व्हावया जतन हे उपाय लाभाचे, देवाच्या चरणाची म्हणजे स्वरूपाची प्राप्ती करून देणारे हे लाभाचे उपाय आहे. आता लाभाच्या बाबतीत संत तुकाराम महाराजांच्या गाथेत 45 वेळा हा शब्द आलेला आहे. हे तो एक संताठाई नुसतं म्हणायचं आहे. हा, महालाभ, उत्तम लाभ, भला लाभ आणखी म्हटलेला आहे. 45 वेळा शब्द आलेला आहे. संसारातला शरीराला लाभ म्हणावं, म्हातारं होतं, मरतं, अपघातात जातं. दुसरा लाभ म्हणावं, चोर भावकी मुलं त्रास देतात. असं एक धन सांगितलं, लाभाचे उपाय सांगितले. पण हा लाभ मिळण्याकरता काही द्यावं लागतं का देवाला? काय द्यावं लागतं? देह समर्पिजे देवा, देह समर्पिजे देह समर्पिजे देवा, देह समर्पिजे देवा. भार काहीच न घ्यावा, भार काहीच न घ्यावा, भार काहीच न घ्यावा, भार काहीच न होईल आगमा, होईल आगमा, आगमा, होईल आगमा, होईल आगमा. तुका मरे आनंद, तुका म्हणे आनंद, युक्तार विहार, युक्तार विहार, युक्तार विहार, हो युक्तार विहार. नेमैया संसार करावी पासर, निद्रा बहुभाष, निद्रा बहु, निद्रा निद्रा बहु, हा निद्रा बहु, भाषण भाषण भाषण, निद्रा बहु भाषण, निद्रा बहु भाषण, भाषण भाषण भाषण, निद्रा बहु भाषण, निद्रा बहु निद्रा 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 बहु भाषण भाषण भाषण, निद्रा बहु भाषण भाषण, ओ युक्तार विहार.
शेवटचं चरण आहे. विषयाचा कीर्तनाचा समारोप आहे. पहिल्या चरणातलं पहिल्या टोकाचं पहिलं वाक्य काय आहे? काढ, एवढंच. आणि शेवटच्या चरणाचं शेवटचं टोकचं शेवटचं वाक्य काय आहे? आनंद. पहिल्याचं घ्यायचं, शेवटच्याचं जवळ ठेवून द्यायचं. काळ आनंदात जातो. या अभंगाचं सार सांगितलं. भाजीचं सार नाही सांगितलं, कामटीचं. हा हे सार आहे. देह समर्पी, जे आपला देह. काहींना देणं माहितीच नाही, समर्पण माहितीच नाही, अर्पण माहीतच नाही. असले अर्पण न करणारे माणसं शेवटी सरपणला अर्पण. जाव. देहाचा वापर करावा. गळ्यात माळा, कपाडी टिळा, हृदयची वाळा, त्याचा देवाला लळा. साधना करत करत साधक बनावं. साधन करून साधक बनून साधकाचा सिद्ध होतो. सिद्धाला काही करायची गरज राहत नाही. जिच्या घरामध्ये नाच सुना, मुलं बाळं, 70-80 वर्षाची जिची मुलं आहेत, तिच्या डोक्यावरचा पदर खांद्यावर आला, तिला कुठलाही दोष नाही. काय दोष आहे तो समाजामध्ये? मग तसं ज्याची साधना पूर्ण झाली, साध्य मिळालं, त्याला पुन्हा काही मिळवायचं शिल्लक राहिलेलं नाही. पुन्हा सांगत राहतो. चांगली कीर्तन ऐकायची. कीर्तनकाराने विनोद किती सांगितला, हास्य किती झालं. हास्य, भास्य आणि रहस्य या 3 गोष्टी आपल्या पदरात किती पडल्या. नाही तर मग दुष्काळाची जमीन, बरं का, बरड्याची जमीन पिकली, पिकलं बळलं, भरलं पडलं, काय पदरात पडलं ते दिपवळीला कळलं. आपण आपल्या कल्याणाचा मार्ग शोधत राहावं. चांगल्या ग्रंथातले वाक्य, चांगल्या महात्म्यांचे वाक्य. आणि ग्रंथ जे आहेत ना, हे ग्रंथ ग्रंथीभेद करतात. ग्रंथाची भाषा जर कळाली नाही तर कोणा विद्वानाला विचारावं. आपल्या महाराष्ट्रामध्ये 200 कीर्तनकारांची गाथापाठ आहे. काही कीर्तन करत नाहीत पण गाथापाठ आहे. आणि जवळजवळ 250-300 लोकांची ज्ञानेश्वरी पाठ आहे. आणि 4च महात्मे गाथ्यावर बोलतात. कोणत्याही अभंगावर. मोरे बाबांनी मला ही सेवेची संधी दिली. गायनाचार्य मंडळी, ह्या टाळ घेऊन उभे असणाऱ्या उद्या परवाचे कीर्तनकार यांना आपण आशीर्वाद द्यावा, यांचं अभिष्ट चिंतन करावं. आमच्यासारखेच कीर्तनकार यांनी व्हावं, यांनी अभ्यास करावा. कीर्तिवंत, ज्ञानवंत, बरं का, कीर्तिवंत, ज्ञानवंत, यशवंत, धनवंत व्हा, सुखी व्हा. संप्रदायाची गौरव गाथा गा. अभ्यास करा. टिवल्या बावल्या सोडून द्या. याने असं म्हटलं, त्याने तसं म्हटलं, मी त्याला डुस्सा मारला, त्याने ठोसा मारला. या गोष्टी या विवाहात करायच्या नाहीत. साधना करत करत साध्याला जातो. जो चालत राहतो त्याचं गाव येतं. जो जेवत राहतो त्याची तृप्ती होते. जो पाणी पितो त्याची तृषा जाते. जो योग्य औषध घेतो त्याचा रोग जातो. जो दिवा लाईट लावतो त्याचा अंधार जातो. आणि जो साधना करतो त्याचा संसार दुःख जातो. ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय. आम्ही बोली दे दे पुढे बेडी वापुडी उतरी राज माप राज महाराज आ नाही विचारी अधिकार व्यापुला कामने ज्ञानेश्वर राखा पाया पैकरा. राज माप राज महाराज तुम्ही खाली बसा, खाली बसा म्हणा. त्रिगुणात्मक त्रिमूर्ती दत्त हा गाना. त्रिगुणी अवतार त्रिलोकराणा. नीती नीती शब्द नये अनुमाना. सुरवर मुनिजन योगी समाधिने जाना. जय देव जय श्री गुरुदत्ताव स्वामी अवधूता. आरती वाळीता हरली भवचिंता. जय देव सबाय अंतरी तू एक दत्त. अबाकसी कैची कळे नाही मात. पराई परतली ते कैसा जन्म मरणाचा पुरला से अंत. जय देव जय श्री गुरुदत्ताव स्वामी अवधूत.
मृत्यू ओळता हरली भवचिंता जय देव दत्त येऊनी या उभा टाकला सत्कामे साष्टांगे श्रीपाद केला प्रसन्न होऊनी आशीर्वाद दिला जन्म मरणाचा फेरा चुकवेला जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता व स्वामी अवधूत आरती वाणी तारली भवचिंता जय देव दत्त दत्त ऐसे लागले ध्यान हरपले मन झाले मन मी तूपनाची झाली मुळवण एका जनार्दनी श्री दत्त ध्यान जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता व स्वामी अवधूत आरती वाणी तारली भवचिंता जय देव जय आरती ज्ञान राजा कैवल्य तेजा सेवकी साधु संत मनु विजला माता ज्ञान राजा लोकले ज्ञान जगी कोणी अवतार नाव ज्ञान आरती ज्ञान राजा कैवल्य तेजा सेवकी साधु संत मनु विजला माता ज्ञान राजा प्रगट होय मोने विश्वात्मके राम जनार्दनी चरणी मस्तकड़ी विले महा कैवल्य तेजा सेवकी साधु संत मनु विद्या माता ज्ञान राजा आरती तुकाराम स्वामी सद्गुरुधाम सच्चिदानंद मूर्ति माय तुकाराम राघवी संग्राम पाचन करले गोपाल भंगर क्षणे अति तुकाराम स्वामी सद्गुरुधाम सच्चिदानंद मूर्ति माय लखवी अम्मा आरती तुकाराम किरातुलने से ब्रह्मद्वाराय मुनि रामेश्वरी चरणी मस्तकड़ी विले आरती तुकाराम स्वामी सद्गुरुधाम सच्चिदानंद मूर्ति माय लखवी अम्मा आरती तुकाराम कले लुटांगने वदीन चरण डोळ्यान बाईन रुमले निवे अमीन वंदे भोजन भावे वाळे हीच व्हावी माझ्या भोजन मी तुझा पंढरीचा वार वारी चुकून संत संगे सर्व काळ प्रेमाचा पंढरीचा वार वारी चुकून चंद्रभागेश तुका मागे